भारतामध्ये असे काही मंदिर आहेत ज्यांचा अभ्यास करून सायंटिस्ट सुद्धा शांत बसलेले आहेत. मी तुला आता एक गोष्ट सांगणार आहे, जे तू ऐकून तुम्हाला असं वाटेल की असं कसं शक्य आहे. तुम्हाला माहिती आहे का, भारतात असं एक मंदिर आहे ज्याची सावली आजपर्यंत कधी पडत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण या रहस्यांचं अजूनपर्यंत उत्तर मात्र शून्य आहेत. जर मी म्हणालो की आपल्या भारतात हजारो वर्षापूर्वी असे तंत्रज्ञान होते जी आजचे सायंटिस्ट आजपर्यंत कधी प्रूव्ह करू शकलेले नाही, तर काही गोष्टी ऐकताना आश्चर्य वाटेल. ज्या गोष्टी सत्य असतात तेव्हा मात्र डोकं फिरतं. या मंदिराच्या शिखरापासून ते अल्टंटिकापर्यंत एकही अडथळा नाही आला. कधी विचार केलाय का की हे कोणी मोजलं असेल तर? एक मंदिर असं आहे की जिथं कधीही प्रसाद संपत नाही. लाखो लोक इथे येतात, पण प्रसाद नेहमी जास्तच असतो, कधीही संपत नाही. मित्रांनो, भारतात असे काही रहस्य आहेत जी आपण आधुनिक जगात सुद्धा राहून आपल्याला माहित नाही, की आजपर्यंत आपल्याला समजू शकलेलं नाहीये. मी तुम्हाला आज एक असा प्रवास दाखवणार आहे की तुम्ही जिथून परत आला की तुम्हाला एकच गोष्ट सांग, भारत आपण जो समजतो त्यापेक्षा खूप मोठा आहे. भारतामध्ये असे काही अनेक मंदिर आहेत ज्यांना पाहून आजही जग थक्क आहे. इतिहास म्हणतो हे फक्त पूजा करण्याचे स्थान आहेत, पण वैज्ञानिक म्हणतात की इथं काहीतरी फारच वेगळं आहे. अशा गोष्टी ज्या की आजपर्यंत सायंटिस्ट सुद्धा आणि टेक्नॉलॉजी सुद्धा एक्सप्लेन करू शकलेली नाहीये. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जिथे इतिहास थांबतो आणि रहस्य सुरू होते. सर्वे गुपित रहस्य उलगडून टाकेल. आता मी तुम्हाला एक मंदिरापासून सुरुवात करतो ज्याचं एक वैशिष्ट्य आजपर्यंत जगाला समजू शकलेलं नाहीये. कल्पना करा की तुम्ही पुरीच्या जगन्नाथ मंदिरासमोर उभा आहात. वारा समोर वाहतोय आणि मंदिराच्या शिखरावर ध्वज सुद्धा फडकत आहेत. विचित्र गोष्ट घडत आहेत. तो ध्वज हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत आहे. हो, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतोय. आता थोडा विचार करा की वारा पश्चिमेकडून वाहत पण ध्वज पूर्वीकडे वाहतोय. हे विज्ञानाने कसं एक्सप्लेन करायचं? गेल्या 1000 वर्षापासून हे रहस्य जसं आहे तसंच आहे. हे आजही समजू शकलेलं नाहीये. सायंटिस्ट आले, त्याने तपास सुरू केला, पण रिझल्ट मात्र 0. आणि हे आजही समजू शकलेलं नाही की ध्वज हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने का फडकत आहे. ते म्हणतात की या मंदिराच्या टॉपवर एक रिव्हेन्स एअर झोन आहे, पण त्याचं काय कारण तो कोणालाच माहित नाही. पण त्याचं काय कारण आहे हे आजपर्यंत कोणालाच माहित नाही. पण खरी गोष्ट तर पुढं आहेत. या मंदिराच्या मुख्य गोमट्यावर, या मंदिराच्या दिवसाच्या कोणत्याही वेळी सावली पडत नाही. मंदिर तिथंच आहे, सूर्यही तिथंच आहे, पण सावली अशक्य. आणि या क्षणी मला नेहमी एक गोष्ट समजली. आपण आज टेक्नॉलॉजी, सॅटेलाइट, AI आणि रॉकेट वापरतो, पण हजारो वर्षापूर्वी की त्याचे ज्ञान काय पातळीचे असणार. म्हणतात भारतात असे रहस्य कधी संपत नाही. एक उकलले की दुसरे चालू होते. जगन्नाथ मंदिर हे फक्त आस्था नाही, तर हे प्राचीन विज्ञानाचा अनएक्सप्लेनेशन प्रूफ आहेत. आणि आता मी तुम्हाला एक अशा मंदिराबद्दल सांगणार आहे की ज्याचे छत दगडाने जोडले गेलेले नाही, एकही लोह किल्ली नाही, पण 1200 वर्षापासून ते तसंच उभं आहे. तुम्ही तयार आहात का? जगातले एकमेव मंदिर ज्याचं छत आजपर्यंत कधी कोसळलेलं नाहीये. आता आपण जातोय एक अशा मंदिराकडे जिथं वास्तुकला आणि विज्ञान इतकं विचित्र आहे की जगात 500 पेक्षा जास्त इंजिनियर त्याचा अभ्यास करून परत गेले आहेत. कल्पना करा की तुम्ही तराजावरच्या बृहदेश्वर मंदिरात प्रवेश करत आहात.
11व्या शतकात बांधले गेलेले, पण आजही परफेक्ट कॅमेरा शिखराकडे ऊपर जाईपर्यंत शिखर सर्वात जड मंदिराच्या कुपट्यापैकी एक आहेत. 80 टनाचा तो एक दगड. हो, तो एक दगड. पण आता खरी गोष्ट आहे का? या मंदिरावर संपूर्ण छतावर एकही लोखंडी रॉड नाही, एकही मटेरियल नाही, एकही सिमेंट नाही. सगळा दगडाने बनवलेला आहे. सगळं दगडात बसलेलं आहे. पण अजून हेवी पॉइंट आहेत. हो, छपराचं वजन कोणत्याच थेट भिंतीवर पडत नाही. बृहदेश्वर मंदिराचे संपूर्ण वजन एखाद्या कोण्यातून तर दुसऱ्या भिंतीपर्यंत शिफ्ट होते, की ज्याला मॉडर्न इंजिनियर मध्ये म्हणतात लोड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. पण समस्या मात्र अशी, ही टेक्नॉलॉजी आजपर्यंत कोणाला रिपीट करू शकलेली नाही. कधी भूकंप, तर कधी तुफान पाऊस, कधी वज्रपात. पण हे मंदिर एकही क्रॅक नाही, ही गुमट्याचा दगड हा हललेला नाही. 1200 वर्षापासून स्टेबल, सायलेंट आणि परफेक्ट. आता पुढची गोष्ट मात्र सर्वात धक्कादायक आहे. हे मंदिर बांधताना मजूर, कामगार व कलाकार कोणाच्याही घरी आग पेटवण्यास सक्त मनाई होती. कारण त्या काळात ते वायरलेस कम्युनिकेशन वापरत होते. ध्वनी संकेत. या मंदिराची काही भिंती आजही इंडिया, फ्रान्स, जर्मनी आणि जपान या 4 देशांनी यावर अभ्यास केला आणि निष्कर्ष मात्र वी डोंट नो हाऊ वॉज द बिल्ड. आणि इथंच कळतं की इतिहास कमी, कथा जास्त शिकवते. कारण भारताचे वास्तुशास्त्र हा फक्त दगड चपट नाही, तर तो एक्स आहे की हे ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स आहे, फ्रिक्वेन्सी आहे, अल्गोमॅटिक्स आहेत आणि एनर्जी बॅलन्स आहे. आज मी तुम्हाला एक रहस्य सांगणार आहे. एक मंदिर जे फक्त पाण्यावर तरंगत आहे. हो, पाण्यावर तरंगते, पाण्यात बुडत नाही. कारण ते बांधले गेले आहेत, फ्लोटिंग ब्रिक्स. ज्या विटांचे सायन्स आजपर्यंत उत्तर देऊ शकले नाही. तर तयार आहात ना? आता आपण अशा मंदिराकडे जातोय जे सायन्सला आजही प्रश्न विचारून उभं आहे. असं मंदिर जे पाण्यावर तरंगत आहे. कल्पना कर, कर्नाटकातले लेक टेम्पल, जे स्थानिक लोक फ्लोटिंग टेम्पल म्हणून ओळखले जाते. त्याच्या भिंती, त्याचे स्तंभ आणि संपूर्ण पाया पाण्यावरच उभा आहेत. आणि त्यासाठी वापरले गेलेले मटेरियल, हो, फ्लोटिंग ब्रिक्स, जे पाण्यावर ठेवताच तरंगते. जर एखादी लाकडाची फळी, साधी गोष्ट नाही, विटा दगडाची, घनतेने लोखंडासारखे जड, पण पाण्यावर मात्र फ्लोट होतं. सायन्सच्या भाषेत डेन्सिटी मिसमॅच शक्यच नाही. ऍग्रिकल्चर टीम्स आल्यात, इंजिनिअरने सॅम्पल तपासले. परिणाम, ही विटा कुठून आल्यात किंवा कशा बांध याचा इतिहासात एकही डॉक्युमेंट नाही. वीट हातात घेतली की ती जड वाटते, बरोबर. जमिनीवर पडली तर आवाज दगडासारखा, पण ती पाण्यात ठेवली की ती हळूहळू वर येते, की स्वतःला ती अशी वर तरंग होते. पण हे फिजिक्सच्या कशा फॉर्म्युलामध्ये बसतं हे कोणालाच माहित नाही. स्थानिक लोक म्हणतात की ही वीट जळत्या वनस्पती आणि औषधी मातींचे मिश्रण आहे. काही म्हणतात यात काही लोक म्हणतात यात चुना आणि धातूंच्या पॅसिफिक रेशोचा समावेश आहे. तर काही म्हणतात की ही वीट पाण्याची क्रिया करून वर येते. पण समस्या की कोणाकडेच पुरावे नाही. माइंड ब्लोईंग गोष्ट सांगतो. त्या काळात मंदिर पाण्यात बुडू नये म्हणून त्याचा पाया संपूर्णपणे ऑल ट्रूथ सिस्टीमने बनवला गेलेला होता. म्हणजेच संपूर्ण पाया हवा धरून ठेवते. म्हणून ज्यामुळे मंदिराचे सर्व वजन बॅलन्सिंग राहते. हे आजही मॉडर्न इंजिनियर्स परफेक्ट करू शकलेले नाहीये. या क्षणी एक गोष्ट लक्षात येते, हिस्टरी शिकताना पिरॅमिड्स, रोमो फिनिशन देतो देशात सायन्स त्याला नेहमी पुराणकथा म्हणून बाजूला करतात. पण जे मंदिर हजारो वर्षांपूर्वी पाण्यावर तरंगते ते पुराणकथा नसतात ना, ते प्युअर इंजिनिअरिंग असते. ऍडव्हान्स, अनएक्सेप्टेबल, लॉस्ट टेक्नॉलॉजी.